काय गरज होती सिंगी? सॉरी वहिनी. अगं तू किती वेळा सॉरी म्हणणार आहेस? बरं सॉरी म्हणतेस आणि पुन्हा त्याच चुका करतेस. तसं नाहीये वहिनी. अगं मग कसं आहे? असं काही इथे बसून मला म्हणालीस ना की तुला तुझी चूक कळलीये. हो मला कळलीये चूक वहिनी. नाही पण मला तुझ्या वागण्याकडे बघून तसं काहीच वाटत नाहीये चिंगी. चिंगी फक्त चूक कळून उपयोग नसतो, त्या चुकांमधून ना आपल्याला शिकावं पण लागतं. नाही तर मग त्या चुकीला चूक कसं म्हणायचं? मग त्याला फक्त हलगर्जीपणा असं म्हणता येईल आपल्याला. आणि ज्या चिंगीला मी ओळखते ती हलगर्जी नाही आहे. आहेस का तू? चिंगी, मी तुझ्यासाठी कितीही लढायला तयार झाले. आज राजवाडे सुद्धा तुझ्यापासून उभे राहतील. पण तू जर आम्हाला सपोर्ट नाही केलास, तू स्वतः जर उभी नाही राहिलीस तर मग आम्ही काहीच नाही करू शकणार. म्हणजे तू प्रत्येक वेळी हेच करणार आहेस का? मला सतत तोंडावर पाडत राहणार आहेस का? नाही वहिनी असं नाहीये. अहो मी तुमचा खूप आदर करते. अगं मग मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते की नाही? आजपर्यंत किती वेळा बोलून झालंय माझं. लांब राहा त्या अंशुमन पासून. वहिनी अहो मी लांबच आहे त्यांच्यापासून. ते माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेत. आणि खरंच तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये. हो मग आत्ता का गेली होतीस त्याच्या पुढे? ते मला बोलायचं होतं. बोलायचं होतं? अगं भर लग्नात एवढ्या लोकांसमोर तो चपलेने मारायला धावला होता तुला. आणि हे करताना त्याला एक पैशाची लाज वाटली नव्हती. अडखळला नाही तो. त्याचा हात जेव्हा तुला मारण्यासाठी सरसावला ना तेव्हा त्याच्या मनात हा विचार आला, 2 जीवांची आहेस तू. केला त्याने तुझ्या बाळाचा विचार? तरी सुद्धा तुला पुन्हा जाऊन त्याच्याशीच बोलायचंय? चिंकी, त्याने तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवलंय हे एव्हाना लक्षात येत नाहीये का तुझ्या? त्या माणसाला ना जगात कुणाचीही पर्वा नाहीये. ना तुझी आहे ना तुझ्या बाळाची आहे. मला कळत नाहीये ह्या सगळ्यानंतर पुन्हा 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 तुला त्याच्याशीच जाऊन का बोलायचंय? या सगळ्या सिच्युएशनचं गांभीर्य लक्षात येतंय का तुझ्या? कळतंय वहिनी. अगं पण मग का जातेस त्याच्याकडे? स्वाभिमान वगैरे काही आहे का नाहीये स्वतःमध्ये? मी फक्त आमच्या बाळाच्या भविष्याबद्दल बोलायला गेलेले. मग बोलला? तुझ्याशी काळजीने बोलला का तो? त्याला तुझं म्हणणं पटलं का? घेतोय बाळाची जबाबदारी घ्यायला तो तयार आहे का नाहीये? ए ए ए चिंगी, मना कळून चुकलंय ना, त्याला नाही काही फरक पडत आहे. आता तुला स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. तुझ्या भविष्याचा विचार करावा लागणार आहे आणि तो तुलाच करावा लागणार आहे. तुझ्यासाठी तो कोणीच नाही करणार. आलीस त्या दिवशी काय म्हणाली होतीस? मी आता ना लई शिकेन, लई मोठी होईन आणि मग ना स्वतःचा संसार थाटेन. आणि ते एकदा झालं ना का मग घरात सगळीकडे अशी झाडच लावेन. केवढी स्वप्न होती तुझ्या डोळ्यात. अश्रूंबरोबर वाहून गेली का ती स्वप्न? मग आता त्या दृष्टीने विचार करायला लाग बरं. आपल्याला आपलं आयुष्य उभं करायचंय. शिकलीस तर स्वतःच्या पायावर उभी राहू शकशील. हे सगळं करताना आता पास झालं. एक्सटर्नली ऍडमिशन घेऊया तुझी. अभ्यास सांभाळून बाकी सगळ्या गोष्टी कर. शिक, मोठी हो. त्यात खरा स्वाभिमान आहे. आणि तुझ्या बाळाला गरज नाही दुसऱ्या कोणाची. त्यामुळे कोणासाठी कुडत राहू नकोस. उभी राहा. स्वतःच्या बाळासाठी उभं राहायचंय तुला. माझं बाळ. वहिनी मी तर शिकेन हो, पण मी फक्त माझाच विचार करत राहिले तर मग माझ्या बाळाचा विचार कोण करणार? कारण सध्या तरी माझ्या बाळाजवळ माझ्याशिवाय कोणीच नाहीये. काय मागितलं असतं, पण तुला फक्त बाळाचं भलं व्हायला हवं, हो ना? हो. कधी कधी तर मला वाटतं तुमच्यासारख्या गरीब लोकांकडे एवढं मोठं मन येतं कुठून? गरीब श्रीमंतीचा प्रश्न नाहीये साहेब, संस्कार आहेत. वा, छान संस्कार आहेत. मी पण ह्या बाळाला असेच संस्कार देईन. बाईचा आदर करायचे संस्कार पण करा त्याच्यावर. खूप बोलायला लागलीस चिंगी. नाही नाही असं नाहीये. मी फक्त ठीक आहे ग, मी माफी मागितली ना,
तू पण सोडून दे आता. आणि तुला प्रॉमिस लक्षात आहे ना? हो साहेब. नाही, मागे पण तू प्रॉमिस केलं होतंस तरी माझं लग्न मोडलं. यावेळेस जर प्रॉमिस राखला नाहीस ना तर प्रश्न बाळाच्या जीवाचा आहे. अहो नाही, असं नका बोलू. मी नाही तोडणार, प्रॉमिस. गुड. जे काय आहे ते फक्त आपल्यात राहिलं पाहिजे, समजलं? हो साहेब, प्रेमाने सांभाळाल ना माझ्या बाळाला? ऑफकोर्स. मला माहिती आहे याआधी तुम्हाला हे बाळ नको होतं, पण हे बाळाला कधीच जाणवू देऊ नका. त्याच्यावर खूप प्रेम करा. मस्त छान काळजी घेईन मी बाळाची. पण ते मल्लिका मॅडम, मॉमचं काय? त्यांचा राग. तुला सांगितलंच नाही ना मी मॉमशी बोललो. ती पण तयार झालीये बाळाला एक्सेप्ट करायला. खरंच? हो, आजी व्हायच्या तयारीला पण लागली ती. मला म्हणाली चिंगीची काळजी घ्यायला पाहिजे, तिला चांगलं चांगलं खायला द्यायला पाहिजे. आणि ताई तर इतकी खुश होती, तुझ्यासाठी मसाला दूध बनवतीये. ते पी हा तू पण. हा, थँक्यू. वेलकम. तू इथे काय करतोयस? चिंगीने बोलावलं होतं. चिंगी? हो वहिनी, मीच बोलवलं होतं यांना.